चला मी निघाली आहे मोखेडला जायला आणि मुलांना सोबत नेत आहे. तर आता राहू म्हटलं काही दिवस, तर कमीत कमी 2-3 दिवस तर राहूच म्हणा. आता बरोबर 1 वाजत आहे आणि हे गेले आहे ट्रेनिंगवर. फक्त मी मुलांना घेऊन जाते बसनी. जवळच आहे ना माझं सासर, काही जास्त दूर नाही आहे. आता भरपूर मैत्रिणी माझा व्हिडिओ बघतात, त्यांना माहीत आहे. चला मग तयारी करून घेतली, एक बॅग पॅक करून घेतली, आता निघते. जय श्री स्वामी समर्थ. घरी आवरण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे. चला मग आता भरपूर मैत्रिणी माझ्या याच्यात नवीन जोडलेल्या आहेत. त्यांना माहीत नाही की माझं सासर कुठे आहे. तर माझं सासर छिंदवाड्यावरून 30 किलोमीटर अंतरावर आहे मोखेडला. तर बाजूला बसल्या आहेत त्या आई आहेत. तर मी इथे आलेली आहे. आत्ताच तुम्हाला माहीत आहे महिला दिवस झाला. तर महिला दिवस निमित्त इथे ना प्रोग्राम होता. तर जे संचालन करत आहे ना ती माझी जाऊबाई आहे, बघू शकत असेल. असं त्यांनी ना पर्पल कलरची साडी वेअर केलेली आहे. तर त्यांचाच खूप आग्रह होता की ये तू ये या प्रोग्राम. सहनशील चुप्पी तोड़कर हर क्षेत्र में आगे जाऊंगी। मेहनत से मैं इस जग में सम्मान पाकर दिखाऊंगी। मेहनत से इस जग में मैं सम्मान पाकर दिखाऊंगी। उतारो मुझे जिस भी क्षेत्र में, उतारो मुझे जिस भी क्षेत्र में सर्वश्रेष्ठ करके दिखाऊंगी, सर्वश्रेष्ठ करके दिखाऊंगी। डरकर नहीं जीऊंगी अब, डरकर नहीं जीऊंगी अब, निडर होकर दिखाऊंगी, निडर होकर दिखाऊंगी। मैं आज की नारी हूँ, मैं आज की नारी हूँ, सर्वश्रेष्ठ करके दिखाऊंगी, जग में अपना नाम करके दिखाऊंगी। गावामध्ये माहिती आहे तुम्हाला महिला गट असतात आणि गट म्हटलं की भरपूर असे गट असतात, समूह असतात. तर त्या सगळ्या समूहाच्या जेवढ्या काही लेडीज आहेत ना सगळ्या लेडीज इथे आलेल्या होत्या. तर कोणी डान्स केला, कोणी म्हणजे काही नाटक म्हणा, की कोणी भरपूर जणांनी गेम्स खेळले, जसं की संगीत खुर्ची वगैरे आहे. तर लिंबू चम्मच, भरपूर अशा स्पर्धा त्यात झालेल्या होत्या. त्यात बोटांसोबत मुलांनासुद्धा एंट्री होती, छोट्या मुलांना म्हणा, की ज्या मुली आल्या होत्यात ना तिथे. तर मुली पण असतातच, आपल्या मम्मीसोबत असतात, तर त्यांनासुद्धा स्पर्धेमध्ये सहभागी होता येत होता. तर असा हा प्रोग्राम होता. त्याच्यानंतर छोटं मोठं त्यांनी अल्पहारसुद्धा ठेवलेला होता आणि खरंच खूप छान असा प्रोग्राम झाला. माझ्या नक्षीसुद्धा पार्टिसिपेट झालेला होता. नव्या मात्र घरीच थांबून गेली. म्हणजे मी बॅग घेऊन तिला, की बिलकुल रस्त्यावर आमचं घर आहे, तर बॅग उतरवली आणि बडे पप्पा तिचे उभेच होते. तर ती घरी चालली गेली आणि मी समोर हॉलमध्ये चालली गेली. तर इथे म्हटलं चला आता भरपूर वेळ तर झाला होता. हा प्रोग्राम कमीत कमी 1-1:30ला चालू झाला आणि मला पोचायला 2:30 वगैरे वाजले होते. तर मग त्याच्यानंतर ताईनीसुद्धा डान्स वगैरे केला. प्रत्येक स्त्रियांच्या आणि महिलांच्या कलागुणांना वाव देणारा असा हाचा प्रोग्राम होता. आणि म्हणजे समूहाने कसं एकत्र व्हायचं, कसं स्वतःचा बिझनेस करायचा आणि कसं आपण स्वतःहून पैसे घेऊन आपला बिझनेस समोर वाढवायचा, कोणाचे पैसे न घेता. तर म्हणजे सगळं तिथं सांगण्यात आलेलं होतं. जे गटामध्ये जुडतात ते तर माहीतच आहे तुम्हाला. आजकाल जागोजागी गट आहे आणि जागोजागी समूह आहे. त्यानंतर घरी वगैरे आली, चहा वगैरे घेतला, थोड्या वेळ ताईच्या दुकानात वगैरे बसली. आता ताईचं दुकान आहे, त्यांचं कपड्याचं दुकान आहे, केकचा बिझनेस करतात आणि स्वतः त्या सगळ्या गोष्टीत ॲक्टिव्ह आहेत, अध्यक्ष आहेत समूह गटाच्या. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर काही शूट केलेलं नाही. आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे. तर मी पण छान अशी आंघोळ वगैरे करून घेतली. ताई पूजा करत आहे आणि आता मी स्वयंपाकाला वगैरे लागते. मुलांचे सगळे भरपूर खूप काही कपडे होते, ते सगळे कपडे धुवून वाळत वगैरे घातले. त्यानंतर आईने म्हटलं होतं की आज तुम्ही भरडा बनवा. तर घरी तर मी भरडा बनवला होता, तर तो तुम्हाला शेअर केलाच होता. तर हे सुद्धा ना ज्या तुरी आहेत ना आमच्या शेतातल्याच तुरी आहेत, सगळ्या तुरी असतात. त्याला एक घिरकी मारून किंवा दळून आणता येते, किंवा नसेल दळलं तरी आपण घरी एक घिरकी मारायची आणि मग त्याचं वरण वगैरे शिजवून त्यामध्ये आम्ही पोळ्या वगैरे सोडत असतो. त्याच्यानंतर छान अशी मिरचीची चटणी वगैरे असते, तर चटणी वगैरे ताईनीच बनवली. आणि इथं आल्यानंतर आम्ही दोघी मिळून सगळे कामं करत असतो. त्यामुळे आमचे कामंसुद्धा लवकरच होतात आणि भरकन होतात. इथे आल्यावरचे ना भरपूर असे ब्लॉग्स मी शेअर केलेले आहेत. आता चला मग खाली जाते. जेवढं वरती आहे ना तेवढंच आमचं खालीसुद्धा आहे. म्हणजे जेवढ्या रूमावरती आहेत तेवढ्याच खाली पण रूम आहेत. तर एक रूममध्ये तर पूर्ण दुकान वगैरे आहे. एक रूममध्ये आई झोपतात, जी आम्ही तिजोरीची रूम म्हणून म्हणतो. आमच्याकडे खूप मोठी आणि खूप जुन्या काळातली तिजोरी आहे, तर त्यामुळे त्या रूमला आम्ही तिजोरीचंच रूम म्हणून नाव दिलेलं आहे. आणि ताई वगैरे कामात राहिल्या ना तर कधी कधी आईसुद्धा कपडे वगैरे दाखवून देतात. आणि भाऊजींचं पण त्याच्या बाजूलाच दुकान आहे. तर ते केक वगैरेचं दुकान आहे, थम्सअप कोल्ड्रिंक हे ते. आता दुपारी आमचे जेवणं वगैरे झाले.
त्यानंतर मग आमचे सगळे मुलं आम्ही थोड्या वेळ मी येते, मग त्यांच्या दुकानात भरपूर वेळ बसते. मग मला दुपारी लोटावंसं वाटलं तर लोटते, नाही तर मग मुलं पूर्ण वेळ खेळतच राहतात इथे आल्यावर त्यांना बघावंच लागत नाही. नव्या म्हणा की नक्ष म्हणा, नव्यासोबत खेळायला तिचा मोठा भाऊ आहे, जो आत्ताच त्याने 10वीचे पेपर दिले. आणि इथे नक्षसुद्धा माझा खूप जास्ती एन्जॉय करतो. इथे पण त्याच्या बरोबरीचे 2 जण आहेत, तिचा भाऊ पण आणि बहीण पण. तर हे तिघेही मस्त असे खेळत आहेत. चला म्हटलं थोडंसं शूट करावं आणि तुमच्याशी शेअर करावं. वरती माझ्या घरी कसं आहे ना, वरतीच राहतो तिथे छिनवाड्याला. खाली वगैरे जायला त्याला मिळतच नाही. त्याचे पप्पा जेव्हा त्याला खेळायला घेऊन जातात ग्राउंडमध्ये तेव्हाच तो जातो. पण इथे तो मस्त बिनधास्त खेळत आहे. आणि पेपर संपलेले आहेत. आता रिझल्ट लागेल 4-5 दिवसांनी. त्याच्यानंतर 8 दिवसांनी परत आमच्याकडे स्कूल लागत असते. म्हणजे 1 एप्रिलपासून पूर्ण 30 मेपर्यंत वगैरे. मग मे महिन्यात सुट्टी मिळत असते. आता सगळे मुलं निवांत आहे, पेपर झाले ना, त्यामुळे सगळे मस्त असं एन्जॉय करत आहे. त्यानंतर वरती आली. माझ्याकडे कसं सकाळी 6:30ला नळ येतो, माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आणि इथे ना संध्याकाळी 4ला बरोबर करेक्ट नळ येऊनच जातो. तर चला मग आता पाणी भरून घेते. ताई केक करता खाली गेलेले आहेत, त्यांचं असंच होते. आता केकची ऑर्डरही घेतात आणि कपड्याचं दुकान असल्यामुळे कस्टमरना येतच राहतात. तर वर खाली त्यांना व्हावं लागते. तर त्या खाली गेलेल्या आहेत. तर चला म्हटलं तेवढ्या वेळात आपण पाणी वगैरे भरून घेऊया. हे अजूनही आलेले नाहीत, कारण की त्यांची ट्रेनिंग सुरू आहे आणि ट्रेनिंग छिनवाड्यालाच आहे. तर ते म्हणत होते की तू जा, मी 2 दिवसांनी येतो. आणि ट्रेनिंग पूर्ण 4 दिवस आहे, पण 2 दिवसानंतर मधात येतील ते, मग परत मग ट्रेनिंगला जातील. तर असं करावं लागते, नाहीतर मग आपण येणंच होत नाही. किती नाही म्हटले तरी एकदम उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यातच येणं होते. तर आता सुट्ट्या लागल्या होत्या तर नाही म्हटलं मी जाते. आणि मुलं पण कसं आहे ना, थोडंसं चेंज झालं की त्यांनाही बरं वाटते आणि आपल्यालासुद्धा बरं वाटते. आता उन्हाळी वाळवण सुरू होतं माझं, तुम्ही बघितलंच आहे. मागचे जेवढे काही व्हिडिओ गेलेत ना, सगळे उन्हाळी वाळवणाचे गेले आहेत. आणि त्याच्यात मधातच स्टॉप घेतला. आता इथून गेल्यानंतर करील म्हणा आरामात. त्यानंतर ना मग आम्ही ठरवलं की चला आता मुलांसाठी मोमोजच बनवूया. तर दोघी मिळून कसं ना भरभर आम्ही पत्तागोबी, गाजर वगैरे त्यांनी कापून दिल्या आणि चॉपरच्या साईडने भराभर चॉप केलं की होऊन जाते. आता चॉपर राहिला की भरपूर अशी मदत होते बरं का. पूर्ण रेसिपी वगैरे मी शेअर नाही केली, म्हणून आता दोघी मिळून केलं तर भराभर केलं, कारण की संध्याकाळ झालेली होती. आणि मुलांना असे पदार्थ म्हटलं की मुलं वाट बघूच शकत नाही, त्यांना म्हणजे पहिले खायचं राहते. तर म्हणून मग आम्ही घाईघाईत दोघी मिळूनही करत आहोत. तर इकडे आम्ही पहिले स्टफिंग जे काही आहेत मोमोज तर ते करून घेतलं. तेल मीठ वगैरे टाकून ना मग ताई मैदा वगैरे आता भिजवून घेणार आहे. मग त्याच्यानंतर भरभर आम्ही दोघी जणी करू. आता इकडे आल्यानंतर इकडून जायची इच्छाच होत नाही. मने मुलंही खूप रमून जातात आणि माझं पण मन इथे खूप रमून जाते. आणि आमचा हा ना संपूर्ण वाडा आहे ना, इथे ना 3 फॅमिली आहेत. तर सगळीकडून सगळे पदार्थ येत असतात. जे कोणी नवीन वस्तू बनवतात ना तर एकामेकाकडे नेऊन देतात. तर आम्ही पण बनवलं तर आम्ही पण नेऊन दिलं, त्यांनी पण काही बनवलं. आता पुलाव त्यांच्याकडूनच आलेला आहे. इथे चटणी मैद्याचंच बनवलं होते म्हणा, मोमोज पण कणिक शिल्लक होती तर मग आम्ही परत त्याचे बनवले. तर सकाळचं ना भरडा चटणी सगळं शिल्लक आहे, त्यामुळे आता बनवायची काहीही गरज नाही. चला मग मैत्रिणींनो, आता मी इथेच व्हिडिओ साईन करणार आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय.